अखंड सौभाग्य मिळवण्यासाठी हरतालिका व्रत करतात. सुवासिनी महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी शिवपार्वतीची प्रार्थना करतात. धनप्राप्ती आणि घरातील आर्थिक स्थिती उत्तम राहावी म्हणून या दिवशी माता लक्ष्मीची खास आराधना केली जाते. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहण्यासाठी अगदी सोपे उपाय तुम्ही करू शकता. कोणते आहे ते उपाय जाणून घेऊया. माता लक्ष्मीसाठी 11 तुपाचे दिवे. हरतालिकेची पूजा करताना संध्याकाळी लक्ष्मी मातेसमोर 11 तुपाचे दिवे लावा. त्यानंतर लक्ष्मी चालिसाचे पठण करून हे सर्व दिवे मुख्य दरवाजाच्या आजूबाजूला ठेवा. प्रज्वलित कापूर घरात फिरणे. देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्ही कापूर प्रज्वलित करून तो घरभर फिरवायला हवा. कापुराच्या सुगंधामुळे घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते. खरं तर दररोज संध्याकाळी कापुराचा धूर घरात करायला हवा. त्यामुळे घराचे निर्जंतुकीकरण देखील होते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला दुधाचा अभिषेक. माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर भगवान विष्णू यांची मनोभावे पूजा करायला हवी. हरतालिकेच्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांना केशर मिश्रित दुधाने अभिषेक करा. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचावे. यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहते. माता लक्ष्मीला अर्पण कराया वस्तू. माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्ही शंख, कवडी, मखाणे, मोती अशा पांढऱ्या रंगाच्या वस्तू अर्पण करू शकता. असे म्हणतात की माता लक्ष्मीच्या आवडीच्या वस्तूला अर्पण केल्या तर आपली इच्छा पूर्ण होते. मुख्य दरवाजासमोर गुलाल शिंपडून दिवा लावा. घराच्या मुख्य दरवाजासमोर लाल किंवा गुलाबी रंगाचा गुलाल शिंपडून 2 दिवे लावावेत. माता लक्ष्मीची ध्यानधारणा करावी. जेव्हा हे दिवे विझतील तेव्हा माता लक्ष्मीचे नामस्मरण करून ते दिवे पाण्यात प्रवाहित करावेत. यामुळे घरातील आर्थिक चणचण दूर होते तसेच माता लक्ष्मीची कृपादृष्टी कायम राहते. मुंगी, प्राणी, पक्षी यांना खायला देणे. हरतालिकेच्या दिवशी प्राणी आणि पक्ष्यांना खायला देणे शुभ मानले जाते. त्यामुळे घरातील आर्थिक समस्या दूर होतात. जर तुमच्या घरात काळ्या मुंग्या आल्या असतील तर त्यांना जवळ साखर ठेवावी.